विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. बघता बघता आठवडा संपत आलेला आहे. बरोबर आहे आणि मी तुम्हाला रोज वेगळे-वेगळे टार्गेट देतोय. मग आजचं टार्गेट मला पटकन सांगायचं आहे बरं का, की पहिली गोष्ट म्हणजे मला पाहिजे पिरियॉडिक टेबल. पिरियॉड टेबल. मग आता सांगतो पिरियॉडिक टेबलमध्ये एस ब्लॉक आहे. ग्रुप 1-2 एलिमेंट आहेत. ओके. अल्कली मेटल, अल्कलाईन, अर्थ मेटल. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो ऑक्सिजन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, कार्बन फॅमिली, ओके, हॅलोजन फॅमिली, नोबल गॅसेस. मग ह्यात मला काय हवंय मी तुम्हाला सांगतो. जस्ट मी तुम्हाला सांगतोय नीट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतोय समजा हे ग्रुप 1-2 असतील समजा. ग्रुप 1-2 तर याच्यात कसं आहे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. ग्रुप 1-2 मध्ये मी तुम्हाला सांगतो पहिल्या ग्रुपमध्ये कोण आहे रे? हायड्रोजन, लिथियम, ते हलिनानिक, इरपसेफिरिया तसं शॉर्टकट आहे. बरोबर आहे. बेटा मागे कार, स्कूटर, बाप राजी असे आहेत लक्षात घ्या. मग मला माझी इच्छा काय माहिती आहे का लक्षात घ्या, की मला पोटॅशियमचा यूज पाहिजे. फर्टिलायझरमध्ये पण यूज होईल. सुपर ऑक्साईड तयार करण्यासाठी त्याचा यूज होईल. मला सीझियमचा यूज पाहिजे. मग सीझियम फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये. मग न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये कूलंट म्हणून कुणाचा यूज होतो? हे मला पाहिजे. डायगोनल रिलेशनशिप कशामध्ये आहे? हे मला पाहिजे. अल्कली मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल शॉर्टकटवरून सगळ्यांची नावं तुम्हाला आली पाहिजेत. बरं ग्रुप 18 मध्ये हेलियम आहे का? आहे. मग त्याचे युजेस तुम्हाला आले पाहिजेत. हो, असलेच प्रश्नात मार्क जातात आणि हे असले प्रश्न जर आपण अगोदर परफेक्ट केले तर भारी होणार आहे. ऑक्सिजन फॅमिलीमध्ये कोण आहे? ऑक्सिजन. ओके. सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. ओके. ही नावं आहेत लक्षात घ्या. नायट्रोजन फॅमिलीमध्ये कोण आहे? नायट्रोजन, फॉस्फरस. ओके. न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सब भिकारी, बिस्मथ. ओके, शॉर्टकटहून लगेच लक्षात आलं सोपं पडतंय. हॅलोजन फॅमिली फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे. फ्लोरीन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग माझ्याकडं ना असं एक पिरियॉडिक टेबल हवं आहे आणि या पिरियॉडिक टेबलमध्ये मला सगळे युजेस पाहिजेत. हेलियम, निऑन वगैरे ह्याचे युजेस मला पाहिजेत. ऑर्गॉनचे युजेस मला पाहिजेत. मोठं काम आहे. मोठं काम आहे, पण अवघड काम नाहीये लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय करायचंय ग्रुप 1-2 एलिमेंट, एस ब्लॉक एलिमेंट, ग्रुप 16-17 एलिमेंट हे जे टॉपिक आहेत ना, इथून तुम्हाला त्यांचे पॉइंट शोधून काढायचे आहेत. आणि इमिजिएटली काय करणार तुम्ही मग? मग इमिजिएटली तुम्ही काय करणार आहे, की एक्झाम गोलकडे जाणार आहे लक्षात घ्या. इमिजिएटली कुठे जायचंय आपल्याला? एक्झाम गोल. केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीमध्ये शोधायचा टॉपिक कुठला आहे? लिक्विड सोल्युशन, सरफेस केमिस्ट्री, सॉलिड स्टेट, सम बेसिक atomic structure, periodic table and periodicity, hydrogen and its compound, S block element, S block element. तर मी तुम्हाला सांगतो जस्ट आपल्याला काही जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. मला सांगा विच एलिमेंट फ्रॉम सुपर ऑक्साईड? अरे पोटॅशियम सुपर ऑक्साईड असते. 2 सेकंदाचं काम आहे लक्षात घ्या. ओके. बरं. व्हॉट इस द जनरल फॉर्म्युला ऑफ हलाइड्स ऑफ अल्कली मेटल? अल्कली मेटल. ओके. सोडियम क्लोराइड NaCl. ओके. मी तुमच्या लक्षात आलं का? NaCl, KCl. दुसरं जे अल्कलाईन अर्थ मेटल असेल ना, मग मॅग्नेशियम क्लोराइड काय येईल सांगा बघू? MgCl2. कॅल्शियम क्लोराइड CaCl2. अॅल्युमिनियम असतं तर AlCl3 आलं असतं लक्षात घ्या. म्हणजे सांगा किती फास्ट होते बघा. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ओके. तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? हे असले रिएक्शन वगैरे काय नको आहेत लक्षात घ्या. रिएक्शन वगैरे मला काही नको आहेत. विचारलंय काय? अल्कली मेटल आणि अल्कलाईन अर्थ मेटल कोण आहे? ओके. मला वाटतं ए ऑप्शन आहे असं वाटतंय. बिंगो चुकलं की माझं. अल्कली मेटलच आहे. हॅव्हिंग अरे! ही आयोनायझेशन एन्थॅल्पी वाचलंच नाही पुढं लक्षात घ्या. ओके, काही हरकत नाही. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की तुम्हाला असलेच पॉइंट्स पट करायचे आहेत. Which of the following dopant is added in the silicon to obtain N type? म्हणजे मला पेंटाव्हॅलंटची गरज आहे. पेंटाव्हॅलंटची गरज आहे. नायट्रोजन फॅमिलीमध्ये पेंटाव्हॅलंट आहेत. नायट्रोजन फॅमिली मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली मला पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करायच्या लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो आर्सेनिक ही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे लक्षात घ्या. आर्सेनिक. मग बाकीची नाव पण त्यांनी दिलेत का इथं बघूया आपण. हा मी तुम्हाला सांगतो आर्सेनिक ग्रुप 15. ग्रुप 15 एलिमेंट मला पाहिजेत लक्षात घ्या. ग्रुप 15 नायट्रोजन फॅमिली. मी तुम्हाला नायट्रोजन फॅमिलीचं शॉर्टकट दिलं होतं का रे आता नायट्रोजन फॅमिलीचं? नायट्रोजन फॅमिलीचा शॉर्टकट घेतला होता का आपण? काय होता? न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया. ओके. सब भिकारी. आर्सेनिक, आर्सेनिक होतं का याच्यात बघा आर्सेनिक मगाच्या आपल्या प्रश्नात? होतं ना एस. मग बघा ना पिरियॉडिक टेबल आणि हा सेमी कंडक्टरमध्ये पण आहे. 11th ला पण आहे आणि 12वीच्या सॉलिड स्टेटमध्ये पण आहे. रिएक्शन वगैरे राहू दे रे. रिएक्शन राहू दे. पेरॉक्साईड ओके.
मी तुम्हाला सांगतो अल्कली मेटल. हे बघा, सुपर ऑक्साईड आलं का परत तेच लक्षात घ्या. अल्कली मेटल कुठलं नाहीये असं विचारतायत. म्हणजे ग्रुप 1 नको आहे मला. अल्कली मेटल नाहीये म्हणजे अल्कली मेटल तुमच्या लक्षात आलं बेरिलियम नाहीये. बेटा मागे काढतो अल्कलाईन अर्थ मेटल आहे. मग चला पट मी तुम्हाला होमवर्क तर पुष्कळ दिलाय. पण आज मेन काम काय करायचं आहे? तर मेन काम काय सांगतो, सॉलिड स्टेट फिनिश होणार आहे. ट्रिगोजवर फिनिश होणार आहे बऱ्यापैकी आणि नेक्स्ट डे तुमची असणार आहे ग्रुप टेस्ट. मग ग्रुप टेस्टमध्ये कुठले-कुठले टॉपिक आहेत? ग्रुप टेस्टमध्ये तुम्हाला आहे वेक्टर फिजिक्समधला, एरर एनालिसिस आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे, सॉलिड स्टेट आहे लक्षात घ्या. खूप टॉपिक आहेत. आणि लाईव्हमध्ये आपण सोल्युशन पण घेतलंय. ओके, लाईव्हमध्ये आयोनिक पण सुरू आहे लक्षात घ्या. मग YouTubeवरचं पण लाईव्ह सेशन विसरू नका. अभ्यास करा. अरे बाळांनो, आज शनिवार आहे बरोबर आहे. उद्या सुट्टी. नाही रे सुट्टी. जेव्हा तुम्हाला कळेल ना, की नाहीये सुट्टी, आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपले आई-वडील आपल्यासाठी लाखो रुपये खर्च करतायत. हॉस्टेलमध्ये मेस सगळा खर्च करतायत. तू काळजावर दगड ठेवून तुम्हाला तुमच्यापासून त्यांच्यापासून दूर ठेवलंय. तर कुठल्या आई-वडिलांना मला सुद्धा माझ्या मुलाला दूर ठेवलेलं नाही आवडत, ठीक आहे. हां, पण आता अभ्यासासाठी म्हटल्यावर पाठवावंच लागेल ना. हे तुमच्या केव्हा लक्षात येणार सांगा, केव्हा? मग आपण क्लासला वेळेवर पोहोचणं, क्लासमध्ये व्यवस्थित लक्ष देणं, खराब मुलांपासून दूर राहणं, अभ्यास करणं हे इम्पोर्टंट आहे. बरं थकवा आला, कंटाळा आला, घ्यायचं ना रेस्ट. थकवा, कंटाळा आला की रेस्ट घ्या. रेस्ट घ्या, सगळं ठीक आहे. पण मेन फोकस अभ्यासावर ठेवा. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी मला तुमच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. ग्रुप टेस्टला चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.